संपूर्ण देशामध्ये सध्या लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। लोकसभेची निवडणूक बिंगुल वाजू लागले आहेत। या हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दंड थोपवले की मी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार आहे। त्यांनी प्रचारास सुरुवात केली आहे। आपल्याबरोबर राजू शेट्टी साहेब आहेत। काय सांगाल साहेब, प्रचाराची सुरुवात तुम्ही गाठीपिटी सुरुवात चालू केली आहे ना, कुठल्या पक्षाची वाटाघाट नाही केला, कोणाची वाट बघता तुम्ही आता तुमचा प्रचार सुरू केला आहे, काय सांगाल, कसा प्रकार आहे? मी अपक्ष वगैरे काय नाही, मी माझ्या पक्षामार्फत स्वाभिमानी पक्षामार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढवतोय। फक्त मी कुठल्या आघाडीशी संबंध ठेवत नाही, म्हणजे दोन्ही आघाड्या ज्या आहेत त्याच्याशी संबंध ठेवत नाही। याचं कारण आमच्या राज्य कार्यकारिणीनं 2 वर्षापूर्वी तसा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं तो निर्णय मला बंधनकारक असल्यामुळे मी कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे स्वतंत्रपणानं संघटना म्हणून स्वाभिमानी पक्ष म्हणून निवडणूक लढवतोय आणि लोकांचा मला उत्तम प्रतिसाद मिळतो, कारण माझी ही 4थी लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकांना मी कसा आहे, काय करू शकतो हे माहिती आहे। आधीचं कर्तृत्व लोकांच्या समोर आहे आणि त्यामुळे लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे। परवाच तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतला, बाहेरून पाठीमध्ये आमले होते। आज संजय राऊतने असं सांगितले की राजू शेट्टी आमच्यावर आहेत आणि येतील, त्याबद्दल काय सांगाल? तर मी त्यांना भेटलो आणि काही लपून ठेवायचं काही कारणच नाही, जाहीरपणानंच भेटलो। त्याचं कारण स्वतंत्रपणाने निवडणूक लढवत असताना सुद्धा काही गोष्टी निवडून येण्यासाठी करायच्या असतात, त्या मी करतोय। समजा शत्रूचा शत्रू आपला मित्र या न्यायाप्रमाणे राजकारणामध्ये हे असं होतच असतं आणि त्या पद्धतीनं आज शिवसेनेतून फुटून जे काही 13 खासदार बाहेर पडलेले आहेत त्यांना पराभूत करण्याचं टार्गेट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं जर असेल आणि या मतदारसंघातला खासदार जर का तशा पद्धतीनं बाहेर गेलेला असेल तर त्या फुटलेल्या खासदाराचा पराभव करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे। मग शिवसैनिकांचीही तशीच इच्छा आहे, त्यामुळे सगळ्या शिवसैनिकांची इच्छा म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या सूचनेवरून मी उद्धवजींना भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपला जर उमेदवार नाही राहिला तर सहजगत्या मी तुम्हाला ज्यांनी फसवलं आहे त्यांना पराभूत करू शकतो, तेव्हा तुम्ही उमेदवार उभा करू नका अशी त्यांना विनंती केली। एकीकडे तुम्ही म्हणता की शिवसेनेनं आम्हाला बाहेर पडलेला आहे, पण इथल्या महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे कार्यकर्ते असू देत किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते असू देत की त्यांचा तुम्हाला विरोध म्हणताय त्यांना, मग त्यामुळे महाविकास आघाडीने शिवसेनेचं कसं जुळलं आणि तुम्हाला कसा पाठिंबा मिळेल या लोकसभेमध्ये? हे बघा, महाविकास आघाडी अंतर्गत ही जागा शिवसेनेची आहे अशी माझी माहिती आहे आणि मग महाविकास आघाडीचा उमेदवारच नसेल तर आपोआपच महाविकास आघाडीला मानणाऱ्या मतदारांचं कल कुणी शेवटी कुणाकडे जाणार आहे, तो माझ्याकडेच येणार आहे, हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळं त्यात काही फार आश्चर्य वाटायचं काही कारण नाही। परंतु मी महाविकास आघाडीत जात नाही किंवा मला तसं सत्तेत असणाऱ्या भाजप-प्रणित आघाडीनंही निमंत्रण दिलेलं होतं, पण त्यांच्याकडे जात नाही। याचं कारण माझी वैचारिक जी भूमिका आहे, मला आता चळवळ, मग शेतकरी चळवळ असेल किंवा अन्य चळवळी असतील, या चळवळी या सगळ्या आघाड्यांच्या राजकारणापासून अलिप्त ठेवायचं अशा प्रकारचा निर्णय आमच्या कार्यकारिणीनं घेतलेला असेल तर ते मला पाळावं लागेल। त्यामुळं मला इकडून तिकडं जाता येणार नाही, जाणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं आमची वाटचाल चालू आहे। तुम्ही 5 ते 6 सीटा लढवणार म्हणताय। सांगलीची जागा सध्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सध्या युद्ध रंगलेलं आहे की कुणाला मिळणार, मग तुमचेही तिथे उमेदवार लढणार असं सांगितलेलं आहे? आम्ही 6 जागा लढवण्याची तयारी केलेली आहे, पण तुम्हाला माहिती आहे की निवडणूक लढवायला बऱ्यापैकी पैसा लागतो आणि आमचे सगळे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिक आणि सामान्य कुटुंबातले आहेत, त्यामुळं 6 मतदारसंघ आम्ही निश्चित केलेले आहेत, तिथं आम्ही लढू शकतो। परंतु तो निर्णय आम्ही कार्यकर्त्यांच्यावर सोपवला आहे, कारण आम्हाला काही कोणा कंपनीच्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळत नाहीत। आमचे शेतकरी, आमचा सामान्य माणूस हेच आमचे इलेक्ट्रॉल बॉन्ड आहेत, त्यामुळे जिथं शक्य असेल त्या ठिकाणी निवडणूक लढवा ही आमची भूमिका आहे।
पण आर्थिक संकटात पडून निवडणुकीच्या भानगडीत पडू नका असंही आम्हाला सांगायचं आहे. कारण आम्हाला हे कार्यकर्त्यांची गरज आहे. एक एक कार्यकर्ता घडवायला आम्हाला 15-15, 20-20 वर्ष लागतात. त्यामुळं एक निवडणूक लढवली आणि कार्यकर्ता घरात बसला असंही आम्हाला नको आहे. त्यामुळं हा निर्णय आम्ही कार्यकर्त्यांच्यावर सोपवलेला आहे, पदाधिकाऱ्यांच्यावर सोपवला आहे. तुम्हाला शक्य असेल, तुम्हाला आत्मविश्वास असेल, तुम्हाला लोकांच्याकडून थोडी मदत मिळतं असं वाटत असेल तर जरूर लढवा, आम्ही अडवणार नाही. आणि त्या ठिकाणी मग आम्ही स्वतंत्रच आहोत. त्यामुळं आम्ही ह्या 6 जागी लढवू शकतो, परंतु तो निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घ्यायचा. शिवसेनेनं जर तुम्हाला इथं पाठिंबा दिला आणि तुमच्या ज्या ठिकाणी 6 सीटा उभारतील तेथील तुमचे कार्यकर्ते त्यांना पाठिंबा देतील किंवा त्यांचा पाठिंबा घेतील, तो निर्णय मी कार्यकर्त्यांच्यावर सोपवलेला आहे. आणि ज्या जरतरच्या गोष्टी आहेत एकदा त्यांना निर्णय घेऊन द्या, मग बसून ठरवू. शेवटी कुठली गोष्टी एक हात टाळीला पुढे केला की दुसरी टाळी वाजवावीच लागते दुसऱ्या हातानं. त्यामुळं त्यावेळी आम्ही निर्णय घेऊ त्याचा. काल रविकांत तुपकर बोलताना म्हणाले की माझे गुरु राजू शेट्टी नाहीत, शरद जोशी माझे गुरु, त्याबद्दल काय सांगाल? मला गुरु करा असा डंका वाजवत फिरायची मला सवय नाही. त्यामुळे ज्यांना गुरु मानायचं नाही त्यांना माझा काय आग्रह नाही आहे. येणारी लोकसभा खडतर आहे, त्याबद्दल तुम्ही आता गेल्या 2 दिवसापासून प्रचाराचा धडाका लावला आहे पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये. मग वाड्या वस्ती असू देत, उद्योजक असू देत, यांच्यातून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळायचा सध्या चालू आहे? 2 दिवसापासून नाही, गेल्या अनेक महिन्यापासून माझी तयारी चालू आहे. माझा पहिला राऊंड संपलेला आहे आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे. लोकसभेमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक महिन्यापासून माझा जो लोकांशी कनेक्टिव्ह चालू आहे, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद मला आहे. महाविकास आघाडीतून जर मला पाठिंबा जरी नसला तरी शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मला पाठिंबा देतील असा आत्मविश्वास राजू शेट्टीने सांगितलेला आहे. कॅमेरा निखिल बेसेसह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.